भूत बंगला वाटतो भाई. पत्ता तर आज दिला होता. चल आज जाऊन बघू आपण. भाई भाई परत जाऊया का? खूप भीती वाटते भाई. इथे कोणी दिसतच नाहीये. हो भाऊ, अरे तू टेन्शन कशाला घेतोयस? अरे मी आहे ना. त्याच तर टेन्शन आहे भाई. काय बोलला रे तू? खूप टेन्शन आहे भाई. टेन्शन आहे. तुम्ही चला. हे बघ किटकिट, आपण पोचलो सुद्धा. काय हवेली आहे भाई. ही बघून तर माझा भेजा फ्राय झालाय. हो भाऊ, माझ्या क्लायंटनी गिफ्ट दिलीये. तो 180 किलोचा होता, मी त्याला 80 किलोवर आणला. कमाल केली भाई. चल बाबा, आज जाऊया. भाई ही हवेली तर आतून खूपच मोठी आहे भाई. हो रे किटकिट, पण जरा जास्तच मोठी आहे नाही का? अचानक लाईट कोणी बंद केली? अरे काही नाही रे, फ्यूज उडाला असेल. भाई भाई या खिडक्या आपोआप कशा उघडल्या? हो किटकिट, आणि अचानक जोरदार वारा सुद्धा व्हायला लागलाय. भाई दरवाजा सुद्धा आपोआप बंद झालाय भाई. हो बाबा, तुला उन्हाळ्यात एवढी थंडी का वाजते रे? भाऊ जरा समोर बघा. अरे हो मॅडम, तर आम्हाला सुद्धा लाईट दाखवाल का? काय करता भाई? ती कायमसाठी आपली बत्ती गुल करेल ना. ती भूत आहे भूत. किटकिट, तो आत्मा म्हणजे ती बाई कुठे गायब झाली, तू बघितलं का रे? भाई भाई तिकडे बघा भाई. किटकिट, ही इतक्या लवकर इकडून तिकडे कशी पोहोचली रे? भाई अरे भूत आहे भाई. कुठून कुठे जाऊ शकते भाई. अरे आपल्याला कुठे पोहोचवू शकते भाई. किटकिट, असं का वाटतंय रे की मला खूप भीती वाटते? नॉर्मल आहे भाई, नॉर्मल आहे. भूत बघून सगळ्यांची फाटते भाई. अरे इथून कल्टी मारा भाई, नाहीतर ती आपल्याला पकडेल. पळा भाई पळा, इथं भूत आहे भूत. पळा रे पळा. अरे भूत आलं रे. पळा भाई पळा. ओ सॉरी, उडा भाई उडा. जोरदार, अजून जोरात झोका दे ना. अजून जोरात दे. वाचलो रे बाबा. अरे तोताराम किटकिट, तुम्ही दोघे आज विक्रम वेताळ का बंदलायत? भाईंचे पैसे बुडाले. भाईनं लुटलं. अच्छा, मग चला लवकर पोलीस स्टेशन मध्ये रिपोर्ट करावा लागेल. थांब बाबा, मला रिपोर्टची नाही, तुमच्या सपोर्टची गरज आहे, कळलं? अरे पण झालंय काय? भाई एकाला ट्रेन करत होते. त्याचं वजन 180 किलो होतं. भाईने 80 किलोवर आणलं. त्याने खुश होऊन भाईला एक हवेली देऊन टाकली. म्हणजे खिसा तर त्याचा कापलाय, त्याने रडलं पाहिजे, कळलं काय? अरे तुम्हाला कळत कसं नाहीये रे? त्या हवेलीत आत्मा आहे. हा खरंच. पण त्या आत्म्याचं तर महात्मा नगर मध्ये स्वतःच घर आहे. हे येड्या,
आत्माराम हलवाई विषयी बोलत नाहीये, तिथे जिवंत आत्मा आहे. हे किटकिट एवढा पण घाबरू नकोस की मनाला येईल ते बडबडशील. आत्मा आहे ती, जिवंत कशी असेल हा? ती जी कोणी असेल तिला सांगा की घर खाली करा, आता तिथे तुम्ही राहणार आहात. भाई चला, हा एक नंबरचा येडा आहे. हा आपला भेजा फ्राय करून टाकेल. हे बाबा आणि तू ना त्या आत्म्यापेक्षा जास्त खतरनाक आहे. अरे तोताराम, आत्मा बित्मा असं काही नसतं रे. होय, कोणीतरी टांग खेचत असेल तुझी, कळलं काय? अरे बाबा पण ती गायब होते आणि हवेत उडते सुद्धा. हवेत तर पोपट सुद्धा उडतो, म्हणजे काय हा आत्मा झाला का? भाई याच्यापेक्षा ती आत्मा परवडली भाई. चला तुम्ही. अरे शांत हो किटकिट, शांत हो. पण जर का ती हवेली तुझी असेल ना, तर तू तिथे नक्की गेलं पाहिजेस. मी त्या हवेलीत परत जाणार नाहीये. अरे ती मेणबत्ती घेऊन फिरते तिथे रे. तर आम्हाला पण बघू दे ना, नक्की कोणती आत्मा आहे. मला वाटतं तुम्ही सगळ्यांना ज्या मट्टी आहात तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनीच एकदा बघून घ्या. हो चला. ओइश. किती सामसूम हवेली आहे. तो तर म्हणाला तसं इथे खरंच भूत नसेल ना. खूप भीती वाटते मला. मनी, ही जागा भयंकर वाटते. मला वाटतं इथे आत्माही असू शकते. डोक्यावर पडला बिडलायस का? चल आतमध्ये. हे बाबा दरवाजा बाहेर उघडतो रे. अरे या हवेलीत भूतभीत नाहीये. दरवाजा उघडताना आवाज कुठे झाला? असा आवाज येतो की नाही? तो आलाच नाही. ते काय ना, भाईने ऑइलिंग केलंय ना. चल आता आत चल. ए? कुठं आहे तुमची आत्मा? तिला बोलवण्यासाठी बहुतेक आमंत्रण द्यावं लागेल, कळलं काय? ओह, हो बाबा थांब की आता येईल ती. पण आली जरी तरी एवढ्या अंधारात आपल्याला दिसणार कशी? हो बाबा ही भूत प्रेत ना अंधारात बरोबर दिसतात काय. हो बाबा हा काही आत्मा बित्मा नाहीये. कोण आहात तुम्ही? काय भाई, बहुतेक याचा इनकमिंग ऑफ आहे. कोण आहेस तू? मी माळी आहे. ओह, मग बाहेर जाऊन झाड लावा की. आम्हाला का घाबरवताय? साहेब, मी माळी कम केअरटेकर कम कुक कम ड्रायव्हर आहे. सगळ्यातच कमी आहात, मग नक्की येतं तरी काय? डोळ्यांवर पांढऱ्या भुवया, कळलं काय? जोरात हसू नका, ती येईल ना. कोण? आत्मा? राजमा नाही, आत्मा. या हवेलीत एक खूप प्राचीन आत्मा राहते. घाबरवू नका, जगात आत्मा बित्मा काही नसतं. असत साहेब, तुमचा विश्वास नसेल, इथे खरंच आत्मा आहे. कोणाचा आत्मा आहे? मी सांगतो तुम्हाला, ही खूप जुनी गोष्ट आहे. हे आहेत केला सिंग आणि काकडी देवी. ठाकूर केला सिंगने काकडी देवीसाठी ही हवेली बनवली होती. दोघे सुखाने संसार करत होते आणि मी त्यांची सेवा करायचो. पण एके दिवशी काहीतरी अजब घटना घडली. एक भयानक वाघ हवेलीमध्ये घुसणार होता. हवेलीचं रक्षण करण्यासाठी ठाकूर केला सिंग त्या वाघाशी लढायला बाहेर पडले.
पण तो वाघ उपाशी होता आणि त्याने केला सिंगला खाऊन टाकलं. हा खोटं बोलतोय. वाघ कधीच केळं खात नाही. अरे केलो सिंग त्या ठाकूरचं नाव आहे, कळलं काय? हो बाबा, जसं तुझं नाव वाणी आहे, पण म्हणून तुला सकाळी सकाळी कोमट पाण्यात टाकून पिऊ शकत नाही ना आपण. बाबा मग पुढे काय झालं? आबा तर मला सोडून कधीच देवाघरी निघून गेले. बाळा, याच्या कानाखाली एक आवाज काढू काय, म्हणजे कान साफ होतील. किटकिट, ते वयाने मोठे आहेत. आजोबा, त्या वाघाने केला सिंगला खाऊन टाकलं. पुढेच त्या दिवसापासून काकडी देवी त्यांना शोधत आहेत आणि आजही त्यांची आत्मा या हवेलीत फिरत असते. तुमच्या आधी सुद्धा 2 जण ही हवेली विकत घ्यायला आले होते, पण काकडी देवीच्या भूताने त्यांना गायब केलं. पण तुम्ही सुद्धा इथेच राहता ना, मग ती आत्मा तुम्हाला काही का करत नाही? ती जिवंत असताना मी तिची खूप सेवा केली आहे. ती माझा आदर करते. बाय, मला वाटतं आत्मा आली. आत्मा तर काकडी देवींचा आहे. मी विचारत होतो तुमच्यासाठी दुधी हलवा बनवू का? नाही नाही, आम्ही जेवून आलो आहोत. आम्ही आता आत आराम करतो. आणा, तुमचं सामान उचलतो. काका, तुम्ही सामान उचलाल, पण मग तुम्हाला कोण उचलणार? चला माझ्या सोबत. आता इथेच वाट बघूया. ती आत्मा आली ना की आपण तिला लगेच पकडूया. ठीक आहे? भाई भाई, मला आठवलं, आईने येताना दही आणायला सांगितलं. मी आलो पटकन. ए, किटकिट, डोक्याचं दही करू नकोस काय, चुपचाप इथे उभा राहा. 2 आत्मा आहेत. मी त्यांना पळताना बघितलं. चला त्यांचा पाठलाग करूया. हे येड्यांनो, आत्मा जिवंत लोकांचा पाठलाग करतात. जिवंत लोक त्याच्या पाठी नाही जात. ए किटकिट, तुझी किटकिट बंद कर आणि चल बघू. ती वर आहे, वर. ती बघा तिथे त्या बाजूला. मला वाटतं कोणीतरी आपल्याला बघितलंय. चल इथून कल्टी मारूया. अरे पळ पळ. थांबा, पळू नका. थांबा. ते दोघं गच्चीवर जात आहेत, कळलं काय? चला आपण त्यांना वर पकडूया. हो बाबा, सोडायचं नाही त्यांना. हे आत्मा पळू नकोस, नाहीतर थांब आत्मा, नाहीतर करीन मी तुझा खात्मा. बोला, कोण आहात तुम्ही? अरे हीच संधी आहे. पळ. अरे गोलकीपर आहेस का? दरवाजातून जाऊच देत नाहीयेस.
तुमच्या दोघांपैकी काकडी देवी कोण आहे? पटापटा बोलायला सुरुवात करा, नाहीतर आता मी किपिंग बंद करून किकिंग सुरू करीन काय. अरे तू तुझं नाव बदलून काकडी देवी कधी ठेवलंस रे? अरे हे बघा, हे आत्मा नाहीयेत. हो, आम्ही तर चोर आहोत, आत्मा नाही. मग उगाच लोकांना आत्मा बनून का घाबरवता? आम्ही का घाबरवू? आम्ही तर चोरी करायला हवेलीत शिरलो होतो. म्हणजे तुम्ही काकडी देवी नाही आहात? अरे, याला बघ कसा भोपळ्यासारखा फुगलाय. हा काकडी देवी कसा असेल? म्हणजे आत्मत दुसरीच कोणीतरी आहे. आत्मा? ती बघा, चला. आपल्याला कोणत्याच आत्म्याशी पंगा घ्यायचा नाहीये. चल घरी जाऊया. आता तर इथे होती, कुठे गेली ती? हं? आपल्याला खाली येताना तर दिसली नाही, मग ही आत्मा गच्चीवर कशी पोहोचली? हो बाबा, ती आत्मा आहे, तिला शिडीची गरज नसते बाबा. चला, तिला वर जाऊनच पकडूया. चला. आता तर इथेच होती. ती बघा, बोटीत बसली आहे. बहुतेक बुडाली. काहीतरी गडबड नक्की आहे. बाय, यांना सांगा नको त्या लफड्यात पडू नका, इथून निघा. नाही, आता तर मी आत्म्याचं रहस्य शोधल्याशिवाय जाणारच नाही. उद्या सकाळीच बाजारात जातो आणि हिची चौकशी करतो. हे घ्या तुमचे 2 किलो टोमॅटो. या पिशवीत भरा. अरे ताज्या ताज्या भाज्या घ्या. भाज्या एकदम ताज्या आणि स्वस्त सुद्धा. भाजी घ्या, भाजी. अरे माझी भाजीची पिशवी घेऊन तो माकड पळतोय. अरे पकडा त्याला. ए, थांब थांब. तुला लागलं नाही ना? मी खरंच तुझा आभारी आहे. पण मी तर काही केलंच नाही. मग आभार कशासाठी? तुझ्यामुळे मला माझी पिशवी परत मिळाली म्हणून. बाजार तर खूपच मोठा आहे. कुठल्या बाजूला जाऊ? त्या भाजीवाल्याकडे जाऊन आत्म्याविषयी माहिती मिळवतो. बोला दादा, तुम्हाला कोणती भाजी देऊ? भाऊ, ही गाजर कशी दिली? गाजर ना 50 रुपये किलो. किती किलो देऊ? 1 किलो. अच्छा, मला सांगा, त्या हवेलीमध्ये कोणी आत्मा राहते का हो? हो, पाहिले ना, खूप खतरनाक आहे. एकदा माझा भाऊ कढीपत्ता तोडायला हवेलीत घुसला होता. हिने माझ्या भावाचे हातपाय तोडले. मग मग काय, त्या दिवशी कढीपत्त्याशिवाय सांबार बनवावा लागला. त्या आत्म्याचं काय झालं? आत्मा तर हवेलीतच आहे. ती रात्री मेणबत्ती घेऊन फिरते. गावी लाईट गेली होती म्हणून माझे पती तिच्याकडे मेणबत्ती मागायला गेलेले. आजपर्यंत शोधते. काय मेणबत्ती? नाही, माझ्या पतीला. म्हणून आम्ही सगळीकडे लिहून ठेवलंय, ए आत्मा सुट्टीच्या दिवशीच ये. त्या दिवसापासून कोणीही सुट्टी घेत नाही साहेब. पौर्णिमेच्या रात्री हवेलीच्या छतावरती नाचते. अमावस्येच्या रात्री स्कूटीवर बसून फिरते ती आणि फिरता फिरता गाणी गात असते. माझे आब्बा नेहमी सांगायचे, हा रुमाल घेऊन ती ड्रेस शिवायला आली होती. आब्बा म्हणाले रुमाल छोटा आहे, तर तिने ताणून 15 फुटांचा केला. रुमाल तोही 15 फुटी. अरे नाही, आमच्या आब्बांना जोपर्यंत जिवंत होते उभ्या उभ्या मुलांना झाडावरची जांभळं तोडून द्यायचे. अरे किती फेकंपाक करायची. हा,
ते खरं बोलतायत. मला सुद्धा लहानपणी त्यांनी जांभळं तोडून दिली होती. असं कसं काय होऊ शकतं? मी तर ऐकलंय काही लोक त्या हवेलीत राहायला आले आहेत, ती सोडणार नाही त्यांना. अरे यार, आता मात्र कमालच झाली. यांनी तर फेकायचा वर्ल्ड रेकॉर्डच केलाय. गाजर सलाड साठी हवंय की गाजराचा हलवा बनवायचाय? मी काही बनवीन हो, तुम्ही फक्त द्या. हा बनी अजून आला कसा नाही? तो बघा आला. हे बाबा, अरे कुठे राहिला होता? संध्याकाळ होत आली, चल आता घरी. हा भाई, आईसाठी दही घेऊन जायचंय. बाबा आम्ही निघतोय, कळलं काय? बदक बदक तर तयात आहे. काय आयटम आहे भाई, याला तर म्युझियम मध्ये ठेवायला पाहिजे. बाबा आम्ही जातोय. खातोय? पण तू काय खातोयस? मी तर अजून जेवण बनवलंच नाहीये. अरे सोडा यांना आणि चला निघा. कोणी नाही जाणार. मी आज रात्री त्या आत्म्याला पकडूनच दाखवणार आहे. अरे उगाच शायनिंग मारायची गरज नाहीये, कळलं काय? ए, हो. तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जा, मी इथेच राहणार. मी याला इथे असं एकटं सोडून कुठेही नाही जाणार. मग आम्ही कुठे जाणार आहोत? बनी येणार नसेल तर कोणीच जाणार नाही. बरोबर बोलला. ए, वा भाई वा, काय मैत्री आहे. यांना इथेच राहू द्या. आपण निघायचं का भाई? आईनी दही आणायला सांगितलंय. अरे पाटलेल्या दुधावरची साय, तुझ्या आईने तुला शिकवलं नाही का रे? दोन बैलांच्या लढाईत नेहमी खेकडा चिरडला जातो. तू चुपचाप इथे उभा राहा, नाही तर तुझी चटणी करीन. ओके भाई. बाबा आज गाजरचा हलवा बनवा काय. नजर, माझी नजर अजून शाबूत आहे बेटा. फक्त हल्ली ऐकायला कमी येतं एवढंच. हो. आता जाऊया का भाई? पवऱ्याने सांगितलं ना की कोणीही जायचं नाही. ए डोक्याला शॉट प्राण्या, गप्प बसशील काय? मी हवेलीत जाऊया म्हणतोय. भाऊराया ही खिडकी कशी उघडली रे? घाबरू नकोस, चला आतमध्ये चला. घाबरू नका, बस पुढे चला. वाय वाय, बरं जाऊया. काहीतरी गडबड नक्की आहे आई. आज पौर्णिमा आहे. आज ही आत्मा कुणाला तरी सोबत घेऊन जाईल. मग मी जाईन तिच्या सोबत. थांब भाऊराया, मी सुद्धा येतोय. आणि बनी, तिच्या मागे जाऊ नका. जरी आत्मा आहे तर मग मला घाबरून पळते का? थांब, मी घेऊन गेली येतोय. भाई. हानी बनीला आत्मा सोबत घेऊन गेली. भाऊराया थांब जरा. या आत्म्याच्या मागे तर जावंच लागेल. जरा बघू तरी ही नक्की जाते कुठे ते. भाऊराया मी येतोय. बनी नक्की कुठे गेला? इकडे गेला असेल बहुतेक. वेडे लोक. ही
आत्मा नक्की करते तरी काय? भाऊराया तर इथे पण नाहीये. गच्चीवरच बघतो. अच्छा, सिक्रेट डोर. अरे देवा, बनीचं रक्षण कर आणि सोबत मला सुद्धा वाचव. अय्या. ही आत्मा खूपच चलाक आहे. आज तुझं पितळ उघडं पाडूनच दाखवीन मी. बनी कुठे जातोय? थांब जरा. बनी थांबत का नाहीये? अच्छा, म्हणजे ही आत्मा बोट इथेच सोडून देते आणि या झाडीत लपलेल्या मार्गाने दुसरीकडे निघून जाते. खूपच चलाक आहे. कुठे गेला बनी? कुठे गेला बनी? बनी बनी कुठे आहेस तू? बनी आई 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 ग. आई ग. तिकडनं कोणीतरी गेलं बहुतेक. आता बघतो. आई ग, पाय कोणी पकडला? सिक्रेट डोर. जरा हे फिरवून बघतो. हे आत्म्याचं नाटक करून करून मी खूप थकले. अच्छा, म्हणजे माझा संशय अगदी बरोबर होता. तर तू आत्मा बित्मा नाहीयेस, तर एक मांजर आहेस. पण तू इथपर्यंत कसा पोचलास? तुझा पाठलाग करत करत. आता हा उठणार नाही. माळी काका, माझ्या भावाला मारलत ना? सोडणार नाही तुम्हाला. हा सुद्धा बेशुद्ध झालाय. जा पुरी, पटकन रस्सी घेऊन ये. आपण यांना बांधून ठेवूया. ही घ्या बाबा. पोरी, तुला कोणी पाहिलं तर नाही ना? नाही नाही बाबा, या दोघांशिवाय मला कुणीच नाही पाहिलं. उठू नकोस हनी, झोपायची ऍक्टिंग कर लवकर. बेटी, हे सगळे खूपच चलाक आहेत. इतर कोणालाही कळता कामा नये की तू आत्मा नाहीयेस. ठीक आहे बाबा. मी हवेलीत जाऊन बाकी लोकांना पळवायचा प्रयत्न करतो. मग आपण या दोघांचा सुद्धा बंदोबस्त करून टाकू. लवकर जा बाबा.
नाहीतर त्यांना संशय येईल. संजय संजय कशाला परत येईल? चल तू पटकन खोलीत जाऊन लप. आता मी जातो, नाहीतर त्यांना संशय येईल. भाऊराया भाऊराया, ही आत्मा नाहीये. माहितीये, मी सुद्धा तुझ्यासारखाच हिचा पाठलाग करत आलो होतो. यांनी बेशुद्ध करून मला बांधून ठेवलं. आणि पटकन रस्सी उघड रे. मग चल, आपण सुद्धा यांना बेशुद्ध करून पकडूया. नाही, आधी यांच्याकडून सत्य जाणून घेऊया. सत्य कसं? यांच्या जाळ्यात यांनाच पकडूया. यांनी केला सिंग आणि काकडी देवीची खोटी गोष्ट ऐकवली होती ना. आता केला सिंग आणि काकडी देवीच यांचं भांड फोडतील. आता तर सकाळ झाली तरी हनीबनी परत आले नाहीयेत. त्यांना तर आत्मा तिच्या सोबत घेऊन गेली. आपण पोलीस कंप्लेंट करायला पाहिजे. कळलं काय? पोलीस आत्म्याला कसं पकडणार? ती तर कधी इथे तर कधी तिथे असते. मला माझे मित्र परत पाहिजेत आणि यात न कळण्यासारखं काही नाहीये. तू घाबरू नकोस पोपट, ते दोघं नक्की सापडतील. हो बाबा, हनी बनीला शोधण्याचा काहीतरी रस्ता नक्कीच असेल. नाही हे. का? आपण हनी बनीला शोधत होतो ना. मी नाश्ता बनवायला विसरलो. थांबा, आता बनवतो. नाश्ता नाही बाबा, रस्ता. पास्ता? आता पास्ता नाही बनवता येणार बेटा. पोहे चालतील. भाई, हा पास्ता वास्ता करत आपल्याला बहुतेक रस्त्यावर आणणार भाई. बाबा, हनी बनीला शोधायचा काही मार्ग आहे का? हो, एक मार्ग आहे. तांत्रिक बाबा, ते आत्म्याशी बोलून हनी बनी कुठे आहेत ते सांगू शकतात. नाही नाही, माझा अशा भोंदू बाबांवर विश्वास नाहीये. ए बाबा, तुझ्याकडे दुसरा काही रस्ता आहे का? नाही. बाबा, तुम्हाला ज्यांना कुणाला बोलवायचं असेल त्यांना बोलवा, पण मला माझे मित्र परत पाहिजेत. कळलं काय? भाई, मला तर सॉलिड झोप येते भाई. हो बाबा, या तांत्रिक बाबाला इथे यायला अजून किती वेळ लागणार आहे? 3 वाजलेत. ते कोणत्याही क्षणी इथे येऊ शकतात. मी तांत्रिक बाबांना घेऊन आलोय. भाई, आपल्याला या हवेलीत एकाहून एक नमुने बघायला मिळतात भाई. हो बाबा, हा तांत्रिक आहे. मला काही दिसत नाहीये. मनाच्या डोळ्यांनी पहा, म्हणजे तुला अंतरात्मा दिसेल पलटी होऊन. रिम क्रीम. हा बाबा तर उलट आहे. कळलं काय? उलट्या जगाला सरळ करण्यासाठी उलट व्हावं लागतं बेटा. पलटी होऊन रिम क्रीम. तुम्ही त्या आत्म्याला पकडू शकाल ना? अवश्य. आत्मा काय आहे? एक पोपट जिचे प्राण शरीर सोडून गेले. रिम क्रीम. काय बाबा, मी आत्मा नाहीये. प्रत्येक पोपट आत्मा नसतो आणि प्रत्येक आत्मा पोपट नसतो. पलटी होऊन रिम क्रीम. कळलं बेटा? बाबांनी आजवर भरपूर भूत पळवली आहेत. मग तुम्ही आजवर या आत्म्यांचा बंदोबस्त का केला नाही? ते काय झालं, मालक इकडे येत नाहीत आणि बाबांना द्यायला माझ्याकडे पैसे कुठून येणार? बाबा, आम्ही यांना हवे तेवढे पैसे देऊ. तुम्ही काही करून आमच्या मित्रांना त्या आत्म्याच्या तावडीतून सोडवा. नक्की सोडू. एक डरपोक आत्मा, कुठे लपलीस पलटी मारून? रिम क्रीम. आत्मा, आता तुझी परमात्म्याकडे जाण्याची वेळ जवळ आली आहे. रिम क्रीम. आत्मा आली भाई, आत्मा आली. तिथे वर कुठे भटकते आहेस? इथे ये आणि माझ्या कमंडलूला लटक. माझ्या मंत्राला भटक. पलटी मारून रिम रिम. ये ये, मी तुला मोक्ष मिळवून देईन.
अरे ही पुन्हा गायब झाली भाई. थोडासा भात थोडीशी डाळ. चल आता हे घर सोडून पळ. रिम टिम. आहे, आहे, आत्मा कुठे लपली आहेस? समोर ये आत्मा. माझा पाय का धरला आहेस? मला कुठे नेते आहेस? सोड मला, सोड मला. हे काय करतेस वेडी? सोड मला. तू अशी ऐकणार नाहीस तर थांब, तुला आता माझी शक्ती दाखवतो. भाई या आत्म्याकडून मोरपंखाने मार खाऊन बहुतेक आज नो मोर होईल. वाचवा, वाचवा मला. हे आत्मा तर माझ्या मागेच लागली. कोणीतरी मला हिच्यापासून वाचवा. अगं नको ना, परत पाय पकडू नकोस. सोड माझा पाय. हे आत्मा, एवढं रागवायला काय झालं? प्लीज मला जाऊ दे बेटा, मला माझ्या घरी जायचंय. भाई याला लटकवून टाकलं. अगं सोड मला. मला माहित नव्हतं तुला एवढा राग येईल. आता मी परत कोणत्याच आत्म्याला पकडायला जाणार नाही. पलटी मारून क्रीम क्रीम. हो बाबा, आपणच जाऊन त्या दोघांना शोधूया. बाबा आम्ही हनी बनीला शोधायला चाललो आहोत. खायला जात आहात? हा, खाऊन घ्या. भाई तुमच्याकडे एवढे पैसे आहेत, याला एक कानाची मशीन देऊन टाका ना भाई. ही आत्मा परत आली. अरे पळा, दरवाजाच्या दिशेने पळा. कळलं काय? आत्मा परत आली. पहा. आत्मा परत आलीये, चला पळा. अरे आत्मा पुन्हा आली, पळा. अरे पळा, नाहीतर ही आत्मा उलट लटकवून खूप मारेल. मग मी कधीच आईसाठी दही आणू शकणार नाही भाई, कधीच नाही भाई. अरे तुझ्या दह्याच्या नादात आपल्या सर्वांना मसाल्यासारखी कुठेली आत्मा. चल पळ, भाई आत्मा कन्फ्युज झाली काय? वाचवा वाचवा तर आपण ओरडलं पाहिजे. ए बाबा, मला आधी सांगा, आत्मा आपला पाठलाग करते की आपण तिचा पाठलाग करतोय? मला तर काहीच कळत नाहीये भाई. नाही सोडणार. काकडी देवी, आज केला सिंग कोणाला जिवंत सोडणार नाही. ही काकडी देवी सुद्धा यांना आकडी येईपर्यंत मारेल. हो बाबा, मला वाटतं यांचा इंटरनल लफडा सुरू आहे. आपण कशी मारू? थांब आत्मा, कुठे पळशील? नाही सोडणार तुला.
मला मारू नका काकडी देवी. ओ मी तुमचा जुना नोकर आहे. बाबा ही मला वाचवायला सांगतेय. अरे बाबा तुला नाही, ही त्या काकानं म्हणते, कळलं काय? पण खरा बाबा तर मीच आहे ना. सगळं जग मला बाबा म्हणत. माझी मदत करा. मी केला सिंग आहे, तुला सोडणार नाही मी आता. केला थांब, या आत्म्याचा उपमा मी बनवते. मी लेडी आहे, लेडी वर्सेस लेडी फाईट करू. मी आत्मा नाहीये, मी तर यांची मुलगी आहे. तू आत्मा नाहीयेस, मग तू हवेत कशी उडतेस? जसा मी उडत होतो, मी सुद्धा आत्मा नाहीये, मी बनी आहे. आणि मी हनी. तुम्ही सगळे कुठं गेला होतात? आम्हाला तुमची किती काळजी वाटत होती, कळलं काय? हे बघा, या तारेच्या मदतीने ही उडत होती. थांबा, मी तुम्हाला उडूनच दाखवतो. थांबा. आणि यात वाचतं रेकॉर्ड केलेलं हॉरर म्युझिक. खर तर ही त्या माळी काकांची मुलगी आहे. ही आत्मा नाहीये, मग गायब कशी व्हायची? ते सुद्धा सांगतो. ही खूप जुनी हवेली आहे. इथे सगळीकडे चोर दरवाजे आहेत. ती एका दरवाजात घुसते आणि दुसरीकडून बाहेर पडते. तो तांत्रिक सुद्धा यांना सामील होता. पण यांनी आपल्याला असं का फसवलं? अरे असे सहजासहजी थोडी सांगणार. त्यासाठी आधी यांची धुलाई करावी लागेल. अरे शांत हो तुताराम. आयुष्यात पहिल्यांदाच कोणीतरी बाईला घाबरवलंय. याची किंमत तर या दोघांना मोजावीच लागेल. थांब तोताराम. तो तरम शांत हो रे. एवढा राग तब्येतीसाठी चांगला नसतो, कळलं काय? हो पण तू सोड मला. आज यांना माझ्यापासून कोणीही वाचवू शकत नाही. नाही नाही, मला माफ करा. आम्ही दोघं चुकलो, क्षमा करा. जाऊ दे ना भाई, तसं पण आता मारामारी भांडण आपण कधीच सोडून दिलंय. ठीक आहे, आता तुम्ही सगळेच म्हणताय ना, तर मी यांना सोडून देतो. आता बोला, तुम्ही हे नाटक का केलं? हो सांगतो सांगतो. ही हवेली ज्यांची आहे ते परदेशात राहतात. इथे कधीच येत नाहीत. त्यामुळे आम्ही इथे आरामात राहू शकतो. वर हवेली सांभाळायचा पगार सुद्धा मिळतो. आणि आता बाबा म्हातारे झालेत. मग आम्ही कधी म्हणालो की यांचं वय गोट्या खेळायचंय म्हणून? नवीन मालक आला तर यांना नोकरीवरून काढून टाकेल. फक्त ह्याच भीतीमुळे आम्ही सर्वांना इथून घाबरवून पळवायचो. काय मिळवून देतील? बेटा मी तयार आहे. यांनी कोणतेही काम दिलं तरी मी करीन, पण आम्हाला इथून हाकलवू नका. बाबा मी पण तेच सांगते, हकलवू नका. तुरुंगात राहायची आणि जेवायची दोघांची व्यवस्था होईल, कळलं काय? तुम्हाला शिक्षा होईलच. भिक्षा? अहो आता या वयात मी भिक्षा मागत कुठे फिरू? भिक्षा नाही, शिक्षा. शिक्षा होईल तुम्हाला. प्लीज आम्हाला माफ करा. आम्ही परत असं करणार नाही.
माझ्याकडे एक आयडिया आहे. तो तर आम्हाला मंजूर असेल तरच. हो बाबा बोल काय आयडिया आहे. त्यांनी जे काही केलं ते नाईलाज म्हणून केलं. ते चुकीचंच आहे. पण हवेलीची देखभाल तर नीट करतायत ना. हो बाबा हे तर मान्य करावंच लागेल. तसंही तुला कोणी ना कोणी केअरटेकर तर ठेवावाच लागेल ना. मग यांनाच ठेवून घेऊया ना. हो बाबा बनी बरोबर बोलतोय. तसंही मी तर कधी कधी तिथे राहायला येईन ना. आम्ही तुमचे खरंच खूप आभारी आहोत. पण तोताराम तुला थोडा एक्स्ट्रा खर्च करावा लागेल काय? यांच्या कानावर उपचार करण्यासाठी. नाहीतर यांच्याकडे मीठ मागितलं तरी पीठ घेऊन येतील. नाही साहेब, वीट मागितली तर वीटच आणून देईन.